हॅलो गाईज, आपण आलेलो आहे माझ्या मावशीच्या घरी आणि आजोबांच्या घरी. तर हे आता आम्ही नाशिकला आहे. तर तुम्हाला त्यांचं घर दाखवतो. आणि त्यांचं घर खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे त्यांच्या घराच्या बाजूला दुकान पण आहे जे त्यांचंच आहे, तेच चालवतात. एकदम मस्त. मी तुम्हाला दाखवतो, बघा. हॅलो, तर ते हे दुकान, हे बघा, इथे दुकान आहे आणि इथे घराची एंट्री आहे आणि बाकीचे नातेवाईक आहेत इथे. तर आता आम्ही चाललो आहे सप्तशृंगी गडावर. तर तुम्हाला तिथे भेटतो. बाय. आता गाईज आम्ही गाडीत बसलो आहे. आता आम्ही दिंडोरीला निघतोय. तिथे एक स्वामी समर्थांचं मंदिर आहे, तिथे जाऊ. मग आम्ही वणीला जाऊ. मग आम्ही तिथे गडावर जाऊ, त्याच्या सप्तशृंगीच्या. आणि मग तुम्हाला गडाचं दाखवतो कसं केलं त्यांनी. मग आम्ही आमच्या आजींकडे जाऊ, सायखेड्याच्या. तर सुरेखा आजी म्हणून आहे, तर तिसगावच्या. तर तुम्हाला त्यांना पण दाखवतो आणि मग पुढचं आम्ही दाखवतो तुम्हाला. तोपर्यंत बघत राहा. हॅलो गाईज, आता आपण पोहोचलो आहे इकडच्या प्रसिद्ध श्री स्वामी समर्थांच्या मंदिराकडे आणि इथे त्यांचा मठ पण आहे. तर आता आम्ही चाललो तिथे. तर तुम्हाला दाखवू सगळं तिकडचं. चला माझ्यासोबत. इथे असा रस्ता आहे, मग आपण इथून जाऊ शकतो. खूप जुनं आहे हे आणि खूप प्रसिद्ध आहे इकडचं. म्हणून हे बघा, दुकान आहे बाजूला, खूप दुकान आहे. जर तुम्ही इथे आला, कशाची कमी नाही पडू देणार लोक इकडचे. सगळं दुकान आहे वगैरे. चला आता आम्ही जातोय, मला भेटू रस्ता. हॅलो गाईज, आता मी चालत होतो, आम्हाला इथे आंबे दिसले. या झाडावर आंबे होते. खूप आहे, म्हणजे इकडची खूप सोय आहे जर तुम्ही इथे आलात तर. उसाचा रस आहे इथे, तर तुम्ही येऊ शकतात. म्हणजे ठिकाणाला इथे खूप चांगलं आहे. चला आता गाईज, आता आपण इथे आलो आहे. समोरच आहे, हे बघा, समोरच आहे. आपण इथे बाजूला चप्पल स्टँड पण भेटेल आपल्याला. आपण इथे चप्पल काढू आणि पुढे जाऊ. हे आपल्या मातुश्री, जे आपल्या कोकणात व्लॉगमध्ये पण बरोबर होत्या. तुमच्या बरोबरच असणार ना आम्ही. चला, इथे जर तुम्ही आले तर तुम्हाला गुरुप्रसाद पण भेटेल. इकडून आल्यावर तुम्ही प्रसाद घेऊ शकतात. खूप चांगला प्रसाद. गाईज, तुम्हाला प्रसाद दाखवायचा होता. इथे फक्त एक प्रसाद 10 रुपयाचा आहे, गुरुप्रसाद असा आहे. ह्याच्यात काहीतरी वाटते 2 लाडू असतील. तुम्हाला आता गाडीत भेटू. बघा किती हरियाली आहे इथे. हॅलो गाईज, आता आपण गाडीत आलो आहे, दर्शन घेतलंय. आता आपण त्या गडावर जाऊ. तर मिळूया तुम्हाला त्या गडावर. त्याची एक स्टोरी आहे जे तुम्हाला आता बाबा सांगतो. मला तिथे गेल्यानंतर मी सांगतो की देवीचं ज्या गडावरती देवी आहे त्या डोंगराच्या समोर आणखी एक डोंगर आहे की ज्या ठिकाणी ती देवी प्रकट झाली होती. आणि तिथून ती या डोंगरावर कशी आली आपण त्या ठिकाणी मी तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवतो. ठीक आहे. तर गाईज, आम्ही आता निघालेलो तर होतो, पण तुम्हाला एक सांगायचं होतं. जिथे आपण गडावर जातोय तिथे रोपवे पण आहे. म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहे किंवा एवढं चढू नाही शकत त्यांच्यासाठी रोपवे. मग आम्ही पण रोपवेने जातोय. आणि रोपवे जर तुम्हाला पण पाहिजे असेल त्या गडावर
तर तुम्ही बुकिंग करू शकता पहिले. तर त्याच्यासाठी एक ॲप आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही बुक करू शकता. चला आता भेटू तिथे पोहोचलो. गाईज आता आपण घाटात लागलेलो आहे. घाटातून आपण वर जातोय गडावर. खूप मोठा डोंगर आहे, एकदम ग्रीन ग्रीन आहे इथे. हे बघा, सगळं आता झाड आहे इथे. आणि इथे डायरेक्ट इथे वरती जातोय रस्ता. गाईज एक खूप मोठा फॅक्ट समजला आला. ही जी तुम्हाला फट दिसते ना डोंगरावर, म्हणजे ही जी समोर आहे फट, ती तिच्या आरपार लक्ष्मी गेलेली दगड आहे त्याचा, एकदम म्हणून होल पडलाय तिथे. बाबा श्री बोलतील आता. याच्यामध्ये असं बऱ्याचशा लोकांचं म्हणणं असं आहे की ज्यावेळी देवी या सप्तशृंग गडावर प्रस्थापित झाली, तर हा जो डोंगर आहे, ज्या डोंगराला आपण आता फट बघितली, त्या डोंगराला फोडून ती देवी आरपार त्या डोंगराला जाऊन समोरच्या डोंगरावर, ज्या डोंगरावर आता आपण जाणार आहोत, त्या डोंगरावर ती प्रस्थापित झाली होती. म्हणजे त्या देवीचं महात्म्य आहे, अशी आख्यायिका आहे. आपण प्रत्यक्ष जाऊ त्या ठिकाणी बघूया वरती गेलो. गाईज आपण इथे आलो आहे. तसं आपल्याला रोपवेने जायचंय. बघा, ही रोपवे तुम्हाला दिसत असेल. इथे डोंगरामधून त्यांनी केलंय रोपवेचं. खूप मस्त आहे, टेक्नॉलॉजी आहे. तर आपल्याला तसंच जायचंय. थोडी ट्रॅफिक मिळेल आपल्याला इथे, पण पार्किंगची सोय खूप आहे. तुम्हाला भेटतो गडावर. सगळ्यात जसं तुम्ही ते रोपवेने बघितलं असेल. आता आपण इथं पोहोचलो तर आहे रोपवेच्या इथे. आपण आता जाऊ आणि रोपवेत बसू. इथं पार्किंगची जागा तुम्ही भेटाल. मी तुम्हाला एक टिप देऊन ठेवतो. जर हे बघा, ऊन तर खूप आहे तसं. हे बघा, इथे खूप मोठी जागा पार्किंग करायला, खूप मोठी जागा पार्किंग करायला. मग तुम्ही जे पुढे तुम्हाला माणसं भेटतील, ते बोलतील तुम्हाला की तिथे पार्किंग करा तुमच्या जागी, पण तिथे नका करू. रोपवेला जर तुम्हाला यावं लागेल तर तुम्ही इथे पार्किंग करू शकता. पुढे गेल्यावर रोपवेचं आहे, तिथे लेफ्ट घेऊन पार्किंग करायची. चला आता आलो तर आहे आपण. आता आपण जाऊ तिथे, भेटू तुम्हाला तिथे. गाईज आपण आलो आहे इथे मध्ये. आपण तिकीट घेतले आहे आणि हे बघा, खूप मोठं आहे. रोपवेचं आहे, रोपवेचं स्टेशन आहे. सगळं आहे इथे. जर तुम्हाला ओटी घ्यायची असेल इथून घेऊ शकतात. आणि तिकीट काउंटर बाहेर होता, वॉशरूम पण आहे, देणगी कार्यालय आहे. आता आपण तिथून जाऊ, तिथून एंट्री आहे रोपवेला. मग आपण रोपवेला जाऊ. आणि खूप चांगलं बनवलं तसं आहे, खूप मोठं आहे. म्हणजे मला वाटलं नव्हतं एवढं चांगलं असेल. आता ते बाहेरून दाखवले ते देवी. आता आम्ही रोपवेमधून जाऊ, तुम्हाला सगळं दाखवू. खूप मजा येणार आहे, बघत राहा तुम्ही. आता आपण चाललो आहे रोपवेच्या तिथे. चला, सगळं चालू. खूप चांगलं मेंटेन केलं आहे स्ट्रक्चर. हे बघा, पुढे इथे एंट्री आहे. खूप मजा येणार आहे. खूप चांगलं केलं आहे. मला एवढं वाटलं नव्हतं एवढं
चांगलं स्ट्रक्चर केलं असेल. हे बघा. आता आम्ही तिथून तिकीट दाखवले. आता मध्ये जाऊ. तिथे लिहिले वे टू रोपवे. इथे लिहिलं वे टू रोपवे ह्या साईडला. हे बघा. कसं वाटतंय? एकदम छान वाटते. आज आम्हाला जे सप्तशृंगी गडाच्या देवीच्या तिथे आलेलो आहे. शूज ठेवायचे का? आणि आता आम्ही प्रवास करतो. शूज ठेवायचे. गर्दी असते. शू स्टँड. इथे शूज ठेवायला पण आहे. शू स्टँड आम्ही काढतो इथे, कारण तिथे काढावे लागतात. आमचा बुटांचा नंबर म्हणजे शू स्टँडचा नंबर 40 आहे. 4040. म्हणजे खूप लोक इथे रोज येतात. हे बघा, खूप दुकान आहे इथे. स्टार्टिंग पासून ते एंडिंग पर्यंत खूप दुकान आहे. आता आपण चाललोय तिथे रोपवे आहे. आपण तिथे चाललोय. खूप मोठं आहे. आणि आम्हाला रस्त्यात येता येता घाटात हे माकडं पण लागले. खूप माकडं आहे इथे. काहींच्या गाडीत चाललेले. हे बघा, पण एका वेळेस बरेचसे जातात. खूप. आता हे बघा, तिथे आहे रोपवेचं. आता डायरेक्ट रोपवेमध्ये भेटू. खूप लोक आहेत इथे. हे बघ, गर्दी बघ, गर्दी खूप. गाईज आपण प्लॅटफॉर्मवर 10 लोक आहेत. एका प्लॅटफॉर्मवर 10 लोक आहेत. आम्ही सगळ्यात टॉपला चाललोय. तिथून व्ह्यू पण खूप चांगला भेटतो. A1. हे बघा, हे बघा, असं आहे. तर आम्ही जा रहे हैं. हे बघा इथे. तर आता हे बघा, इथून रोपवे येते आणि इथून आपल्याला जायचं आहे. खूप चांगला सिस्टम आहे. आणि इथे इथे बघा, खूप गर्दी होती. आता आम्ही इथे, हे बघा, आता आम्ही जेव्हा सगळ्यात टॉपला बसू तिथे खूप चांगला व्ह्यू येईल. तुम्हाला दाखवतो अख्खा व्ह्यू. मेट्रो आली आहे आपली. ते उतरतील आदिश्री. जे त्याच्यात बसलेले आहे लोक, ते त्या साईडला उतरतील आणि जे चढणार आहे ते या साईडला चढतील. तर आता बघू. आता आपण बसलो आहे. इथे सगळे लोक वेट करत आहेत त्या रोपवेची. इथून मागे सगळं आपण टाकलं बसलो. सुरू झाला आहे. बोला सप्तशृंगी माता की, बोला जगदम्बा माता की. और कुछ है? काही पण मजा येते. लोक पण दिसतात. ते आहे असं. हे बघ,
आलो आहे. आता आपल्याला उतरायचं. तिथे एक माकड होता. आता खूप मजा येणार. तर आता आपण उतरलोय. आता सगळं तुम्हाला मंदिर बघायला इथे खूप गर्दी आहे. आता बघावं लागेल. आता आम्ही इथे लाईन मध्ये उभे होतो आणि तिथे आहे मंदिर. आम्ही दर्शन केलंय. जेवढं जवळ होऊ शकेल तेवढं जवळून मी तुम्हाला दाखवतो. तिथे थोडं पुढे गेल्यावर शूटिंग अलाउड नाही आहे, व्हिडिओ शूटिंग, म्हणून इथे थोडी करून घेतो. इथे जे आहे ना ती देवी होती. हे बघा, तुम्हाला दिसली असेल. आता खूप गर्दी आहे ॲक्च्युली. ते काहीतरी कधीचे 2 तासापासून लाईनमध्ये उभे. तुम्हाला भेटू गाडीमध्ये. खूप आवाज पण येते. सॉरी फॉर डिस्टर्बन्स. बाय. सो गाईज, आता आपण आलो आहे परत रोपवेने खाली जायला. मी तिकडचं थोडं तुम्हाला दाखवलेलं. मध्ये शूटिंग अलाउड नव्हतं म्हणून. आता पण गर्दी पण खूप होती. आम्ही काहीतरी 11:42ला स्टार्ट केलेलं. आता 1:30 पावणे 2 वाजले. हां, 1:30 वाजले. मग खूप टाईम लागला. आता आमची रोपवे येईल. मग आम्ही आता गाडीत भेटू तुम्हाला. मग आता जेवायला नाही तर थांबू. एक आमच्या आजी आहे, मी बोललेलो ना, तिसगावच्या, तिथे जाणार आहे. मग आम्ही आता तुम्ही बघत राहा. खूप मजा येईल. गाईज, वेलकम बॅक. आता आपण गाडीत आलो आहे. आपण आता निघत आहोत माझ्या आजींकडे, सुरेखा आजींकडे, तिसगावच्या. आठवतं का? तर आता आम्ही निघतोय. प्रवास कसा झाला तर मी सांगेल, इकडचा खूप चांगला झाला. खूप गर्दी होती, लोटालोटी तर झालीच, पण आपण रोपवेने जो मार्ग निवडलाय तो खूप म्हणजे अनुचित मार्ग आहे. खूप चांगला मार्ग आहे तो. म्हणजे तुम्ही नेहमी रोपवेनेच जा जर तुम्ही जाताय तर. आणि खूप दुकानं भेटतात. मेन ओटीचं जे आहे, ओटी पहिले घेऊन टाका, कारण नंतर रोपवेच्या तिथे गेल्यावर तुम्हाला अजिबात नाही भेटणार. जिथे मी दाखवलेलं तुम्ही तिथपर्यंत गेल्यावर तिथे संपून जातो वरती. तर तुम्ही आता जाऊ, आपण त्यांच्या घरी जाऊ आणि चला मजा आहे. मी तुम्हाला सांगतो मी काय काय घेतलंय. पहिले तर मी अंगठी घेतली. बघा, ही अंगठी भेटली 20 रुपयाला. तर आता आणि मी हा एक बॉल घेतला ज्याला दाबायचा असतो खेळायला. तर हे बघा, इथे पार्किंगचे खूप असे असतात, पण तुम्ही इथे लावू नका. इथून मागे थोडं आहे, म्हणजे इकडे मागे, इकडून मागे लेफ्ट जा. तिथे अख्खा पार्किंगचा आहे रोपवेसाठी. तिथे जा आणि तिथे पार्क करा. बाकी तुम्हाला खूप मजा येईल. आता आपण थोडं मुलाखती घेऊ. पहिले आपण अनिल शेठला विचारू. अनिल शेठ, तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला कसं वाटलं म्हणजे हे सगळं? मी बऱ्याच वर्षांनंतर आज इकडे सप्तशृंग गडावर आलो. या ठिकाणची व्यवस्था खूप चांगली आता केलेली त्यांनी. ज्या ठिकाणी त्यांनी रोपवे आहे त्या रोपवेच्या ज्या ठिकाणी तिकीट मिळतात त्या बिल्डिंगच्या आजूबाजूला त्यांनी
खास फोर व्हीलरच्या पार्किंगची सोय केलेली आहे. आता ही गोष्ट बऱ्याचशा लोकांना माहीत नसल्यामुळे लोक अजूनही रस्त्यावर पार्क करत आहेत. ॲक्च्युली रस्त्यावर पार्क केल्यामुळे काय होतं की ट्रॅफिक थोडंसं इथे अडकतं आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे जो गडाला वर जाणारा जो रस्ता आहे त्याचं पूर्ण कॉन्क्रिटीकरण चाललं आहे. आता जवळपास 25% रस्ता कॉन्क्रिटीकरण कंप्लीट झालं आहे आणि सध्या लोकांना थोडासा त्रास सहन करावा लागतो आहे त्या वायडनिंगच्या कामामुळे, रोड वायडनिंगच्या किंवा कॉन्क्रिटीकरणामुळे. पण नंतर कायमस्वरूपीची सोय होणार आहे. तसंच त्याच्या रोडच्या कडेला जो कठडा आहे त्याचं पण बांधकाम चालू आहे, जेणेकरून पावसाळ्यामध्ये कुठली रिस्क राहणार नाही या ठिकाणी यायला. तुम्हाला मंदिर कसं वाटलं? म्हणजे मंदिर कसं होतं, गर्दी होती की नव्हती तुमच्या हिशोबाने? गर्दी ॲक्च्युली कसं झालं की आता हे जे रोपवे झालेत ना त्यामध्ये 2 ट्रॉल्या आहेत आणि सायमल्टेनियसली दोन्ही ट्रॉल्या एकाच वेळी गडावर जातात. एका ट्रॉलीमध्ये साधारण 50 असे टोटल दोन्ही ट्रॉल्यां मिळून 100 लोक एका वेळी वर जाऊ शकतात ते 3 मिनिटामध्ये. त्यामुळं गडावर पोहोचणं सोपं आहे. पण काय होतं की शनिवारी आणि रविवारी या सुट्यांच्या दिवशी वरती गडावर खूप जास्त गर्दी होते. तिथे थोडंसं लाईनमध्ये उभं राहायला थोडंसं त्रासदायक आहे. पण तिथे पण म्हणजे गरम होत नाही जरी ऊन असेल तरी, कारण त्या ठिकाणी तशी प्रॉपर छत त्यांनी केलेलं आहे. पण वेटिंग तर आहेच, म्हणजे त्या ठिकाणी अर्धा ते 2 तास वेटिंग करावं लागतंय. पण बाकी देवाचं दर्शन झाल्यावर सगळा थकवा दूर होऊन जातो आणि देवीचं खूपच छान चांगल्या प्रकारे तिथे मेंटेन केलेलं आहे. मंदिर सुंदर आहे. ठीक आहे, धन्यवाद अनिल शेठ. आता आपल्या सगळ्यांच्या लाडक्या वैशुताई मागच्या व्लॉगमुळे फेमस झालेल्या त्या आपल्या चॅनलवरती, तर आता त्यांना विचारूया, त्यांची मुलाखत घेऊया. वैशुताई इकडे बघावे. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे हे मंदिर कसं आहे तुमच्या हिशोबाने, रस्ता कसा आहे, हे काय? मंदिर तर बोलायला जर गेलं ना तर मंदिर खूपच छान आहे. आणि पूर्वी म्हणजे आम्हाला भरपूर वर्ष झाली तिथे येऊन, तेव्हा खूपच छोटा रस्ता होता आणि तेव्हा रोपवे पण नव्हता. तर त्याच अनुषंगाने आम्ही आलेलो आहे की आपल्या देवीचं दर्शन पण होईल आणि रोपवेमध्ये पण बसता येईल. तर रोपवेमध्ये बसल्यानंतर आम्ही हार्डली काहीतरी 3 ते 4 मिनिटामध्ये वरती गेलेलो. वरती गेल्यानंतर थोडीशी लाईन होती, पण ठीक आहे, म्हणजे तेवढं तर चालतंच. कुठेही आता आपण मंदिरामध्ये गेल्यावर तेवढं देवासाठी आपल्याला करणं गरजेचंच आहे. पण त्यानंतर जे आम्ही देवीचं रूप बघितलं ते अगदी मंत्रमुग्ध करणार होतं. असं वाटतं की देवीकडे एकटक बघतच राहावं, अशी देवीची मूर्ती आहे ती. आणि खूप छान प्रसन्न वाटलं. आणि रस्ते जर तुम्ही बघाल तर रस्ते पण छान आहेत आणि ते अजून त्याच्यामध्ये सुधारणा करतायत, जेणेकरून 2 गाड्या ॲट ए टाइम जातील व्यवस्थित. बरोबर. तर छान आहे. ओव्हरऑल मज्जा आली इथे येऊन. रोपवेमध्ये पण छान वाटलं. वा, असं जे बोलतात ना वैशुताई अशा स्पीच नाही, मला वाटतं त्यांना आज इथला मुख्यमंत्री करायला पाहिजे. ते काहीतरी सुधरवतीलच अशी माझी इच्छा आहे, त्यांचं स्पीच बघून वाटतंय. तर जेवढं तुम्ही मुलाखतीतून ऐकलंय ह्या दोघांच्या, तेवढं हे खरंच आहे, खूप चांगलं आहे. तुम्ही येऊन बघा. आता आपण आजीच्या घरी चाललोय, मिळूया तुम्हाला तिथे. बाय, तोपर्यंत बघत राहा. सो गाईज, आता आम्ही जेवायला, आमचं जेवण आत्ता झालं. आम्ही जेवायला थांबलेलो इथे वात्सल्य खांडेमाळ्यामध्ये. जेवण चांगलं होतं, आम्ही शेवभाजी खाल्ली. पण एक म्हणजे दुःखाची बातमी आहे, म्हणजे एवढी पण नाही. ते आम्ही आजीकडे जाणं कॅन्सल केलं, कारण ते घरी नाही आहे. जर ते घरी असते तर आम्ही तसंही जाणार होतो, पण ते आता घरी नाही आहे म्हणून आम्ही नाही जाऊ शकत. आता आम्ही चाललोय आपल्या परत आपण तिथे व्लॉगिंग स्टार्ट केलं तिथेच राजेंद्र मामाकडे, आजोबाकडे. म्हणजे माझ्या बाबांचे मामा लागतात ते आणि माझ्या आजोबाला. तर आपण त्यांच्याकडेच जाऊ आणि मजा येईल तिथे. चला. सो गाईज, आता आपण आलो आहे घरी. खूप तुम्ही म्हणजे आता आपण खूप थकलो आहे. गाडीतून आपण आलेलो, आता गाडीतून मी तुम्हाला दाखवलेलं सगळं. मग आता आपण घरी आलो आहे. तर आता घरी सगळे लोक आहे, आम्ही तुम्हाला एक-एकला मिळवतो. तर हे बघा, पहिला मेंबर इकडे आहे.
तू गप. ही आहे माझी बहीण. हिचं नाव आहे अनुश्री. नाही ऐकू आलं. अनुश्री. हा, तर ही दुसरी बहीण, ही छुटकू बहीण, टकली बहीण, मला करत क्यूट. हिचं नाव आहे श्रावणी. हिचा मोठा आवाज आहे, कर्णाकर. तर आता आम्ही थोडं गच्चीत आलेलो. मस्त गच्ची आमची. इथे आम्ही झोपतो रात्री. मग आता आपण खाली जाऊ आणि सगळ्यांना भेटू एकमेकाला. चला. गाईज, आम्ही डिसाईड केलं तुम्हाला अख्खं घर दाखवायचं. तर म्हणजे होम टूर द्यायचं. होम टूर. येस. तर इथे एक रूम आहे आणि त्याच्या मागे जी गच्ची आहे. आणि आता ही दुसरी रूम आहे, दुसरा बेडरूम. आणि आता इथे एक बाथरूम आहे. इथे शिड्या आहे. खाली जाऊ आम्ही आता. खाली सगळे बसले आहे. खूप आवाज येतोय खाली. हे बघा, सगळे आले आहे. हे आहे आपले निखिल मामा. हे आपली सायखेडाची आजी. तर आता इथे आहे 2 वॉशरूम आणि इथे आहे किचन आणि इथे आहे 2 मकर. ही आहे आपली चांदोरीची आजी. ही आहे आपली ही आपली आहे ही आहे मामी. हे आहे आपले आजोबा, नाना भूषण काका. हॅलो. काका. हे आपले मामा. तर आता सगळे दाखवलेले आहे. आता आम्ही खूप मस्ती करणार आहे. आणि आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहे आमच्या घरचा वाडा. हिचं तसं ही ब्लॉगिंग मध्ये खूप फ्युचर ब्राईट कर, पण थोडं सपोर्ट. सो शाउट आउट. थँक्यू. अँड इथे एक फॅक्ट आहे की इथे खूप साप येतात आणि इकडे खूप पॉइझनस लाईक कोबराचे साप पण येतात इकडे. तुम्ही बघू शकता आत्ता, कारण इकडे आत्ता सगळं काढलंय त्यामुळे इथे तर नाही दिसणार आता, पण दुपारी येतात. तू नुसती तोंडवर करून ये. चला आता तुम्हाला थोड्या वेळानंतर भेटू. गाईज, तुम्हाला इकडचं दुकान दाखवतो. मी तुम्हाला जे सांगितलेलं ना ते मधून दाखवतो. हे आहे मधून. मी इथे एंटर केलं. हे सगळं अख्खं दुकान आहे. तर खूप चांगलं दुकान आहे. आम्हाला खूप मजा येते जेव्हा पण आम्ही इथे येतो सुट्टीमध्ये, एप्रिल मेच्या. तर आता आम्ही सांगू आम्हाला किती टक्के मार्क्स भेटले. हसती काय? फेल झाली का? फेल झाली ही तर झाली वाटत. हा, तर आता सांगू. स्टार्टिंग करू हिच्याशी, छोटू पासून. मला पडले आहे 83%. खरं सांग. हो हा, हो. व्हेरी गुड. म्हणजे गुड. ओके, तू आता ठीक आहे. नाही, छोटी हाईट मध्ये. तर मला पडले 90.2%. A1 and A2 ग्रेड, दोन्ही ग्रेड. अच्छा. आणि आता मला आमच्या इथे ग्रेड्स असतात. मला A ग्रेड भेटला, म्हणजे 80 to 90च्या मध्ये. सो गाईज, आता आम्ही इथे खूप मस्ती करणार आहोत.
आणि मस्तीचे व्हिडिओज पण आम्ही तुम्हाला सेंड करू. सो आता सगळं दाखवतो आहे मला इम्पॉर्टंट सगळं. बाहेर आम्ही जी देवी बघितलेली ना खूप चांगली होती, म्हणजे तुम्ही बघितलीच असेल. सो गाईज भेटूया नंतर. गाईज आता फायनली टाईम आहे ब्लॉग एंड करायचा. सो गाईज सगळे खूप मस्त ब्लॉग होता, सगळे थकले पण आहेत. आज आम्ही मजा करणार आहोत आणि उद्या निघणार आहोत. सो गाईज असं बघत राहा आमचे ब्लॉग्स. थँक्यू व्हेरी मच. सपोर्ट अस. लाईक शेअर सबस्क्राईब. बाय.